समोरची व्यक्ती आपल्याला याच्या त्याच्या तोंडावर काहीतरी बोलती आणि आपण खूप ते मनाला लागून घेतोय, लगेच काय करतो त्याचा निगेटिव्ह विचार करायला सुरुवात करतो. आपण स्वतःला इतका त्रास करून घेतो की बाबा तो मला असा बोललाच का. आपण जे काय हातामध्ये काम घेतलेलं असतं ना, त्या कामामध्ये सुद्धा आपलं लक्ष लागत नाही आणि असं वाटतं की आपण तिथेच ते काम स्टॉप करावं. माझ्यासोबतही असंच व्हायचं. पण काल ज्या ताईंनी कॉमेंट केली, त्यांचं नाव आहे कृतिका पाटील. ताई, तुम्हाला खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. मी खूप मोटिवेट झाले त्या कॉमेंटने. जर आपल्याला कोणी काय असं बोललं, कोणासोबत काय बिनसलं, कोणी जर आपल्याबद्दल काही चाडी लांडी लबाडी जर कोणासोबत केली आणि आपल्याला जर येऊन कोणी सांगितलं हा ती व्यक्ती तुझ्यासोबत असं बोलत होती, मग आपण लगेच आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करायला सुरुवात करतो, त्या माणसाबद्दल निगेटिव्ह विचार करायला सुरुवात करतो. पण आपण हा नाही विचार करत की तो माणूस मला असं का बोलला असेल म्हणून. आपण पॉझिटिव्ह नाही विचार करत, आपण फक्त निगेटिव्ह विचार करतो, कारण की आपल्या डोक्यामध्ये सगळं निगेटिव्ह भरलेलं असतं म्हणून. अरे सोडून द्या ते निगेटिव्ह विचार. कोण काय बोलतंय, कुठे जाऊन आपल्याबद्दल निंदा करते, कोण आपल्याला काय काय टोमणे मारतंय, भाड में जाए वो सब दुनिया. आणि आपल्याला पुढे जायचं आहे. आपण सीडीवर चढलोय, ते सीडीवरून खाली नाही आपल्याला उतरायचं. ज्या सीडीवरती आपण पायऱ्या चढलोय ना, त्या आपल्या हिमतीवर, आपल्या कष्टाने आणि आपल्या मेहनतीने आपण चढलोय. ते कोणत्या तरी एखाद्या चुकीच्या माणसामुळे, चुकीच्या बोलण्यामुळे ती इतक्या मेहनतीने आपण जी सीडी चढलोय ती का पुन्हा खाली उतरायची का आपण आणि तिथे स्टॉप करायचं का. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक असणार आहे. मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक नाहीये. जे आपल्याला आपल्या तोंडावर नाही बोलू शकत, त्याच्यावरूनच आपण समजायचं की आपण असं काहीतरी करतोय की ते त्यांच्यामध्ये होऊ शकत नाही. जलसी फील होतीये, त्यांना हेवा होतोय आपण जे काही काम करतोय त्याचं, कारण की त्यांच्यामध्ये एवढी हिंमत नाही आपण जे काही काम करतोय ते करायची. हे आपण कधी विचार करू. आपण हा विचार कधीच करत नाही. आपण फक्त राग 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 व्यक्त करतो आणि आपली मनस्थिती आपण स्वतः खराब करतो. काल तो व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये माझं मत मांडलं मी, ते बरं झालं. आज मी ते नसतं सांगितलं, कदाचित मी फक्त मला स्वतःला इतकी मेहनत करून मी फक्त मनस्तापच करत राहिली असती. तर थँक्यू सो मच ताई, तुमचं मनापासून खूप खूप आभारी आहे. तुम्ही मला कॉमेंट केली अशी काही आणि त्या कॉमेंटने माझ्या डोक्यात पूर्ण प्रकाश पडला की नाही, आपण जे करतोय त्या गोष्टींचं त्यांना हेवा होतंय, कारण की त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटीच नाही ती गोष्ट करायची. मला जी व्यक्ती बोलते ना, ही बाई कॅमेरा घेऊन काय गावातून मिरवते, अरे तुमच्यामध्ये तेवढा दम आहे का, हे मला आता समजलं. आणि मला आता बिलकुल काही वाटत नाही. खूप पॉझिटिव्ह विचार माझ्या डोक्यात, माझ्या मनात भरलेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा असाच विचार करा. कोण जर काय आपल्याला बोललं